नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 13 मार्च 2026 जवळजवळ 11 वाजलेले आहेत. ऊन भरपूर आहे, पण शेताचा उद्योग म्हटला म्हणजे ऊन असो, पाऊस असो, पाणी असो, थंडी असो, कामं करायचेच आहेत. या प्लॉटमधला आपला खरबूज प्लॉट गेलाच मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला. पपई लागवड केलेली आहे, नक्कीच छान आहे. टेम्परेचरने आता पानं खाली वागतायत, कारण की जवळजवळ 40-41 डिग्री तापमान व्हायला लागलं आहे. पपई लागवड आपण या येत्या 20 तारखेला 2 महिन्याची होईल. मग 12x5 लागवड केलेली आहे मोसंबीमध्ये. खरबूज जवळजवळ आपल्या या शेतातलं आलंच नाही. मजूर लावून आपण वेल कापून आज आपण या शेतामध्ये वेलं काढल्यावर, खरबुजांची वेलं काढल्यावर आपण पंपकिन म्हणजे कोणी काशी फळ म्हणतं, कोणी गंगा फळ म्हणतं, इंग्लिशमध्ये पंपकिन म्हणतो, अंकुरचं पिपो ही व्हरायटी आपण आज मागवलेली आहे. प्रमोट नाही, मला जे मिळालं ते मी आणलंय. लागवड चालू आहे. बेडच्या वर जिथं आपलं खरबूज होतं तिथं आपण लागवड सुरू केली. जवळजवळ 2-2 फुटावर आपण एक बी टाकतोय. 20 पॅकेट आपण मागवलेले आहेत. बऱ्याचशा लोकांचं म्हणणं होतं का सर ग्रोथ दाखवा पपईची किंवा भेंडीची. भेंडी आपण आता नवीन पालवी यायला लागलेली आहे, तर कॅमेरामनला सांगेल मी का झूम करून दाखवा. पपई पण आपली खूप चांगली सेट व्हायला लागलेली आहे. काडी पण एकदम बढिया, म्हणजे जी पाहिजे. राहिलं मोसंबी आपली ठीक आहे. आपण आता काय सोडतोय अंकुश पाटील साहेबांनी निविष्ठा, कारण की मी मागच्या व्हिडिओमध्ये विष्ठा माझ्याकडनं चुकून बोलल्या गेलो होतं बोलताना, तरी माझे यूट्यूबचे व्ह्युअर्स लोकांनी माझी चूक सुधरवली आणि सर विष्ठा नसून निविष्ठा आहे. तर मला आनंद झाला, त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये माझी चूक जी होती ती माझ्या लक्षात आणून दिली. असेच जर तुम्ही मला काही चुकत असलं सांगत राहिले तर मलाही आनंद वाटतो का आपण काय करतोय. राहिला विषय आपण काय देतोय, अंकुश पाटील साहेबांनी जे जे आपल्याला निविष्ठा सांगितलेल्या आहेत त्याच आपण आता देतोय. आता आपण 2 दिवसा पहिले अमिनो ॲसिड बनवलं आहे 300 लिटर, ते आपण आता सोडायचं काम चालू आहे. तर मी कॅमेरामनला सांगेल का आपण जे काम चालवलं आहे, आता आपण ही भेंडी दाखवतो द्वारे आता नवीन पालवी चालू होऊन गेलेली आहे. आपण ही ऑक्टोबरची लागवड आहे आपली भेंडीची, आणि आपल्याला जूनपर्यंत न्यायची आहे. खरबुजांचा 1 रुपयाही आपल्याला मिळाला नाही आहे. संपूर्ण खरबूज कंट्रोल झाला नाही. मी कॅमेरामनलाही सांगेल प्लॉट नंबर 3 मधलाही खरबूज बसायला लागून गेला आहे. बायोरिच आपण भरपूर दिलं आहे, आलं नाही, येणार नाही असं वाटतंय मला, कारण की वापस पूर्ण प्लॉट बसायला लागलेला आहे. तरी ठीक आहे, आपल्या पहिल्या याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट मिळाले, दुसऱ्या याच्यात आपल्याला रिझल्ट मिळाले नाही. आपण आपल्याच चुका वापस सुधरवू आणि एक गेलं म्हणून दुसरं थांबायचं नाही, दुसऱ्याची लगेच तयारी करायची. पपईची ग्रोथ पण दाखवायला लावतो. आणि आज आपण 13 तारखेला जे काशी फळ बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं, कुठे इंग्लिशमध्ये पंपकिन्स म्हणतो आपण, आणि आमच्याकडे गंगाफळ, या हिशोबाने 2-2 फुटावर आपण बी लागवड करतोय. बाकीचे पिकं भेंडी तर आपल्याला खूप चांगली झाली, पपई सेट होत गेलेली आहे. या 20 तारखेला मी परत सांगेल, 20 तारखेला 2 महिने होईल. ताई मला पपईचं बी दाखवता का? आपल्या पपईने काशी फळ म्हणजे गंगा फळांचे बी ॲड करत नाही आहे. बरेच विचारतात आपले सबस्क्रायबर लोक, घ्या ताई का काय दिलंय, काय लावतायत बा, काही काही कमीत कमी कंपनी सांगत जा. बऱ्याचशा लोकांनी जर लावलं असेल हे, तर नक्कीच मला कॉमेंटच्या माध्यमांना सांगा की याचं यील्ड उत्पन्न कसं आहे. आणि आपण आता पहिल्यांदाच घेतोय, उत्पन्न कसं आहे तर आपण वेळोवेळी व्हिडिओमध्ये दाखवतच राहू, सांगत राहू. तरी तुम्हाला आजच्या तारखेमध्ये व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. आपण आज एवढीच माहिती देऊ आणि इथंच थांबू. नमस्कार.